नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आता आपण मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाण गावाजवळ आहोत. या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. लोकसभा निवडणुका सुरू आहेत, लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. त्या या इथल्या बांधवांना, या लोकांना काय वाटतं, यांच्या मनातील पंतप्रधान कोण किंवा या धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदाराकडून यांच्या काय अपेक्षा आहेत, कोणत्या खासदाराला यांची पसंती आहे, या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. या बांधवांशी आपण संवाद साधणार आहोत. तर मुख्यतः गावात एंट्री मारल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी काही बांधव दिसत आहेत. त्यांच्याशी डायरेक्ट संवाद साधूया. ते काय बोलतील, त्यांच्या मनातील पंतप्रधान कोण किंवा या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या खासदाराला हे पसंती देत आहेत, कोण या ठिकाणी निवडून येईल, यांच्या मनातील खासदार कोण, यांच्या मनातील पंतप्रधान कोण, याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. दादा, आपलं नाव काय? नाव, तुमचं नाव? बबन महाले. काय काम करता बाबा तुम्ही? शेती करता का? या करंजगाव गावाचेच का? नाही. आपण कोणत्या गावाचे? नांदगावाचे आहेत का? कोणतं नांदगाव? तालुका नांदगाव. हे या ठिकाणी दिंडोरी मतदारसंघाचे आहे. काय दादा, दिंडोरी मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे, काय सांगा? काय सांगताच येणार नाही अंदाज. यांना अंदाज लावता येणार नाही, सांगता येणार नाही, अशा प्रतिक्रिया यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. दादा, तुमचं नाव काय? मनोज पाटील. दादा, काय सांगाल, आपलं गाव हे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं. लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? मोदीच पाहिजे का? कारण काय? त्यांचे काम एकदम व्यवस्थित आहे, एकदम गुड आहे, सर्व गोष्टी एकदम. आपल्या गावात झालाय का विकास? विकास झालाय ना. हो. आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शोभा बच्चाव हे काँग्रेसकडून उभे आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर सुभाष बाबा भामरे. काय वाटतं आपल्याला? सुभाष बाबा भामरे व्हेरी गुड. सुभाष भामरे काय कामं केली आपल्या गावामध्ये? भरपूर कामं केले, चांगले कामं केले. आणि सर्वात मेन म्हणजे चंदू चव्हाणला पाकिस्तान वरून रिटर्न आणला. आजपर्यंत कोणत्याच पंतप्रधानांनी असं कर्तृत्व केलेलं नाही, बरोबर. त्याच्यामुळे फारच व्हेरी गुड माणूस आहे एकदम सुभाष बाबा. कुठे सुख दुःखात सर्व ठिकाणी सामील होतं आमच्या गावात सुभाष बाबा. वाटतं का विजयाची हॅट्रिक मारते? 100% आणि 101% गॅरंटी आहे. परंतु आता 2 पंचवार्षिका त्यांनी खासदारकी भोगलेली आहे. त्यांचं 2 टर्म झालेलं आहे. 3री टर्म आता ते उभे राहत आहेत. तरी पण लोकांना तेच आवडतील. हो. पक्ष पण चांगला आहे आणि ते पण स्वतः वैयक्तिक चांगले आहे. म्हणजे आपल्या गावातून कोणाला कौल जातो? आपल्या गावातून कौल कोणाला जातो? कौल जास्त बीजेपीलाच. या करंजगावान गावातून असं वाटतं की एकतर्फा पूर्ण बीजेपीचे, समजा एकतर्फी तुमच्या गावात बीजेपी. हो. आपण व्यवसाय करतात, अजून शेती आहे का आपली? हो, शेतीच आहे ना. किती शेती आपली? 6 एकर. 6 एकर शेती आहे. असं म्हणतात की शेतकरी बांधव संपूर्ण नरेंद्र मोदीवरती नाराज आहेत, बीजेपीवरती नाराज आहेत. काय सांगा? नाराज आहे त्यांना तर सर्व काही विचार करावा लागतो ना. शेतकऱ्याचा थोडी विचार करावा लागतो, आम जनतेचा पण विचार करावा लागतो ना. तुम्ही एक शेतकरी आहात तरी या नरेंद्र मोदीच्या बाजूने बोलतायत. हो. काय सांगाल? बोलतोय ना मी त्यांच्या बाजूने. सर्व गोष्टी अवेलेबल करताय ना गरीब लोकांना, शेतकऱ्यांना. परत अनुदान वगैरे, शेतकऱ्यांना अनुदान भेटतं. सर्व गोष्टी अवेलेबल होत आहे ना, त्याच्यामुळे. म्हणजे आता हे शेतकरी बांधव आहेत तरी प्रतिक्रिया राहिला तरी पण ते डिसिजन व्यवस्थित घेता, टायमावर सर्व गोष्टींचं डिसिजन व्यवस्थित घेता. कांद्याला भाव कमी आहे, मग कमी राहिला तर मग काय, एखाद्या वेळेस आता 4000 होते तेव्हा 4000 होते तेव्हा मग शेतकऱ्यांनी म्हणलं का जास्त झाला बॉस. मोदी साहेब असा विचार करता, आम जनतेचा पण विचार करता, गरीब लोक खाऊ शकतील का हे कांदे, एवढे महाग कांदे. त्याच्यामुळे ते बरोबर दिमाग लावूनच सर्व गोष्टी करता. म्हणजे आपण नरेंद्र मोदींनाच विजय करू. हो, 100%. आणि मेन म्हणजे हिंदू पक्ष आहे, हिंदू राष्ट्र बनवायचे म्हणून बीजेपीलाच आम्ही वोटिंग करू. कोणीही माणूस असो, बीजेपीच्या ठिकाणी कोणीही माणूस असो, सुभाष बाबा असो किंवा दगड असो, आम्ही वोटिंग करू तर बीजेपीलाच करू. आता हिंदुत्वाचा मुद्दा म्हणतात, विकासात्मक दृष्टिकोन वाटतं का बीजेपी योग्य आहे? मग का नाही, रस्ते झाले, सर्व काही व्यवस्थित झालंय. फक्त थोडीफार पाण्याची टंचाई येते, पण सुभाष बाबा आले नाही यावेळेस, ती पण टंचाई क्लिअर होईल. सुभाष बाबा आले नाही यावेळेस, ती पण टंचाई क्लिअर होईल. सुभाष बाबा भामरे यावेळेस जर विजय झाले, ती पाणी टंचाई आहे ती देखील दूर होईल, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेल्या. दादा, तुझं नाव काय? पंकज पाटील. काय करता तुम्ही? मी आपलं असं गाडी गुडी चालवायचं, शेतीचं काम. शिक्षण झालं का बाबा? हो. काय शिक्षण? 12वी झालेली. 12वी झालेली. आता पंतप्रधान पदाची म्हणजे आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे. या खासदारांपैकी एक पंतप्रधान होणार आहे.
काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? आपल्याला फक्त मोदीच पाहिजे ना. मोदीच पाहिजे. मोदी राहील तर हे देश चालेल. असं का वाटतं की मोदी राहिलंच देश चालेल किंवा मोदी राहिले नाही तर देश चालणार नाही, असं का वाटतं तुम्हाला? मोदी म्हणजे जो दिमाग आहे का, तो दिमाग कोणाच मध्ये नाही आहे. हां म्हणजे मोदी साहेबांचा माइंडेड माणसं. हां माइंडेड आहे. पण ठीक आहे, आता देशाचे पंतप्रधान झालं, आता खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे? हां खासदार म्हणून कोण पाहिजे आपल्याला? सुभाष बाबाच पाहिजे ना भाऊ. म्हणजे भाजपचे जे उमेदवार आहेत सुभाष बाबा भामरे तेच तुम्हाला विजय झाले. आणि मग काँग्रेसचे उमेदवार आहेत शोभा बच्चाव, डॉक्टर शोभा बच्चाव. नाही, काँग्रेसमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. बाबांनी केलेत का विकास कामं केलेत का गावामध्ये? तिकडे धुळ्यासाठी केले ना त्यांनी, इकडे पण करणार आहेत ते, करतील ते इकडे पण. शेतकरी वर्ग नाराज आहे. शेती आहे का दादा तुम्हाला? नाही, शेती नाही. शेती नाही, पण इतर शेतकरी बांधव नाराज आहेत, इतर लोक नाराज आहेत बीजेपी सरकारवरती. तरी तुम्ही म्हणतायत की भाजपच आलं पाहिजे का? असं भाजप म्हणजे जी ताकद आहे, ती ताकद कोणत्याच पक्षामध्ये नाही आहे. असं का वाटतं? पॉवरफुल आहेत ना पूर्ण पत्त्याच्या कॅटामध्ये. पत्ता कोणता? म्हणजे पॉवरफुल लोक आहेत आणि हे या पद्धतीने व्यक्ती प्रतिक्रिया देत आहेत. पण जाऊ चला ठीक आहे. आता सुभाषबाबू भामरे हे विजयाची हॅट्रिक मारतील का? हॅट्रिक म्हणजे हॅट्रिक मारतील डायरेक्ट. विजय होतील. पूर्ण ताकद पण लावून दिली ना तर सुभाष भामरे निवडल खासदारकीमध्ये, आणि वरचा बॉस फक्त मोदी राहील. पूर्ण ताकद जरी समोरच्या पक्षाने लावली तरी देखील त्या ठिकाणी नरेंद्र मोदीच विजयी होतील पंतप्रधानपदी आणि खाली सुभाष बाबा भामरे हे खासदारपतीच नियुक्त होतील. अजून इतर बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की खासदारपदी त्यांना कोण पाहिजे आणि देशाच्या पंतप्रधानपदी नेमकी ते कोणाला पसंती देत आहेत. या ठिकाणी काही बांधव आहेत, ते या ठिकाणी दुपारचे आता 3-3:30 वाजता आहेत, चहा पिताना दिसतात. बाबा तुमचं नाव काय? माझं नाव युवराज नामदेव जगताप. बाबा कुठले आपण? करंजगावान. करंजगावांचेच आहेत का? हा. काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे तुम्हाला? राहुल गांधी, नरेंद्र मोदी का इतर कोणी? आता आता त्याच्या लोकशाही, आता लोकशाहीच्या मतदानावरती त्यांचे अवलंबन आहे. मग आता आपण काही शोध करू शकणार नाही. तुम्हाला काय वाटतं? आता मला काय भविष्यात आता सर्व सर्व सारखीच आहेत. तुम्हाला सर्व सारखे आहेत? सर्व सारखं आहे. मला सर्व सारखे समजावं लागेल. एकाला कोणाला ते मत येणार नाही. जे सर्व काम सर्व सारखे. तुम्हाला मतदान तर एकालाच करावं लागणार आहे ना? हा करणार. पण आता कोण आपला देशाचा विकास करू शकतो? आता आपल्या मतदानाचा अधिकार स्वयं अधिकारालाच असतो. जो मतदान अधिकार असतो मतदानात त्यालाच अधिकार असतो. तो त्याच्या मनात तिथे जाईल, तो त्याच्या मनावर तो अवलंबून राहील. आता आपण किती बी सांगितलं तो त्याच्या परिणाम. ठीक आहे ना, कोणाचे मत आपण परिवर्तन करू शकत नाही, कोणाच्या विरुद्ध आपण बोलू शकत नाही. परंतु देशाचा विकास करायचा असेल तर आता लोकसभेमध्ये आपल्याला योग्य माणूस निवडून द्यावा लागेल. ते देशाचे पंतप्रधानपदी त्या उमेदवार बसणार आहे आणि पुढे ते देशाची सेवा करणार आहेत का विकासात्मक दृष्टिकोनातून जोडणार. काय वाटतं तुम्हाला? चांगली दृष्टिकोनातून बरं का. ते जे आहे ते नियोजन बरोबर आहे ना. पंतप्रधानचे त्यांच्या निवडणुकीचं अवलंबून पंतप्रधान होईल ना. हा, पण तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे? आता कोण आला तर मी काय सांगू शकतो. ते कोण आले पाहिजे ते विचारत आहेत. दादा काय नाव तुझं? शेख सलीम. शेख सलीम. भैया क्या लोकसभा की अब इलेक्शन शुरू है, क्या लगता है आपको कौन पीएम बनेगा? मोदी. मोदी सरकार. क्यों लगता है आपको ऐसा? संविधान को रखेले उन्होंने इसके लिए काम किया है का उन्होंने? हाँ करे लेना. वाटतं का तुला की नरेंद्र मोदी योग्य आहेत? हाँ मोदी सरकार. मोदी सरकार. हाँ. हे ताई आहेत. ताई काय सांगाल देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? आपल्याला देशात पंतप्रधानमध्ये दादा भुसे. आता दादा भुसे हे येथील आमदार आहेत. आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे. या ठिकाणी खासदार म्हणून डॉक्टर शोभा बच्चाव काँग्रेसकडून उभे आहेत आणि डॉक्टर सुभाष भामरे हे भाजपकडून उभे आहेत. कोण वाटतं कोण विजयी होईल? बच्चाव. डॉक्टर शोभा बच्चाव. डॉक्टर शोभा बच्चाव ते काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा आपल्याला? आहे अपेक्षा आहे त्यांच्याकडून का मालेगाव मला सौदा आहे काँग्रेसकडून माहिती का त्याच्यामुळं. वाटेल विकास करतील काँग्रेस आणि या ठिकाणी हां वाटतोय मला. विजय होतील का या मतदारसंघात? मग होणार नक्कीच. या ठिकाणी या माता भगिनी आहेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला काँग्रेसकडून अपेक्षा आहेत आणि काँग्रेस या ठिकाणी विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. अजून बांधव आहेत. दादा काय सांगाल? नाव काय तुमचं? माझं नाव निलेश कृष्ण याळीज. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे दादा? नरेंद्र मोदी.
नरेंद्र मोदी का वाटतं नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदीमध्ये जी ताकद आहे, पॉवर आहे, सक्षम नेतृत्व आहे, बरोबर. दुसरी गोष्ट कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता आहे, ताकद आहे, आणि देश चालवण्याची पण ताकद. त्याच्यामुळे मोदीच पाहिजे पंतप्रधान. आता आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं. या ठिकाणी काँग्रेसचे शोभा बच्छाव या ठिकाणी उमेदवार आहेत आणि भाजपाकडून या ठिकाणी सुभाष बाबा भामरे. काय वाटतं आपल्याला? सुभाष बाबा भामरे. बाबाच विजय होईल. बाबाच विजय, हॅट्रिक मारतील 101% गॅरंटेड. विकास कामं झालेत का? भरपूर केले बाबांनी, विकास कामं भरपूर आहे. आता सांगायला गेलो तर तेवढा वेळ नाही. भरपूर विकास कामे बाबांनी केले. बाबाच येतील. बाबा येथील बाबांनी भरपूर विकास कामं केलेले आहेत. या ठिकाणी एक प्रवासी आहेत, ते परिवारासोबत दिसत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. दादा, नाव काय आपलं? दादाजी बाबूराव पवार. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? मोदीच पाहिजे. नरेंद्र मोदीच पाहिजे. का बरं असं का? कारण की त्यांनी काम बी चांगले केलेलं आहे आणि जे शेतकरी बांधव आहे वगैरे, काँग्रेसच्या काळात तेव्हा PM किसान योजना काहीच राबवल्या गेल्या नाही. आता सगळं मोदी साहेबांनी कसं केलं, सगळ्यांना योजना वगैरे दिल्या, सगळं अनुदान देत आहे. काँग्रेसमध्ये काही देत नव्हते तेव्हा, त्याच्यामुळे मोदीच चांगला आहे बा. आता आपण शेती आहे का आपल्याकडे? हां, शेती आहे. किती शेती आहे आपल्याकडे? माझ्याकडे 4 एकर आहे. 4 एकर शेती आहे आपल्याकडे. पण शेतकरी बांधव नाराज आहेत BJP सरकारवरती असं सांगितलं जातं. त्यांना मतदान करणार नाही असं सांगितलं जातं आणि तुम्ही या ठिकाणी म्हणतात की नरेंद्र मोदी झाले पाहिजे. काय वाटतं? हे बघा, शेतकऱ्यांना किती दिलं तर कमीच आहे माझं मत. शेतकरी काय आता ते सरकार तिथं काहीच करू शकत नाही. वरचा पाणी पडला वगैरे पडला, निसर्गावरती अवलंबून असं तिथं सरकार काय करणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला किती बी दिलं तर शेतकरी काय म्हणतो, काही बी सुविधा दिला तर शेतकरी आता सुविधा का कमी देत आहे का? ही योजना ती योजना चालूच असतात. त्याच्यामुळे बरोबर. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे आपला मतदारसंघ आहे तो धुळे लोकसभा मतदारसंघ येत असतो. या ठिकाणी काँग्रेसकडून शोभा बच्छाव उमेदवार आहेत आणि भाजपाकडून आपले डॉक्टर सुभाष भामरे. काय वाटतं आपल्याला कोण विजय होईल? भामरेच होईल. 2 टर्म त्यांनी खासदारकी झालेली आहे त्यांची, पण तिसरी वेळेस उभे आहेत. काय वाटतं? तेच होतील तरी पण तरी सुद्धा ते घेतील म्हणजे विजयाची हॅट्रिक मारतील ते. तेच मारतील. काय अपेक्षा त्यांच्याकडून? आपल्याला काय नाही, आता जे करतील ते चांगलंच करतात. ते बाबांकडून काय अपेक्षा नाहीत. बाबाच विजयी होतील आणि बाबा जे करतील ते विकासात्मक दृष्टिकोनातून योग्यच करतील अशा प्रतिक्रिया या ठिकाणी बांधवांच्या होत्या. आपण या ठिकाणी करंजगावन गावामध्ये आहोत. अजून गावामध्ये जाऊन आपण इतर लोकांच्या बाईट्स घेणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी ते कोणाला पसंती देत आहेत, खासदारपदी कोणाला पसंती देत आहेत, या संपूर्ण गोष्टींचं आपण आढावा घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या मनात नेमकी काय आहे हे जाणून घेणार आहोत. जाऊया गावामध्ये. मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाण गावामध्ये आपण आहोत. रस्त्यावरती आपण हायवेवरती प्रतिक्रिया घेतल्यात, लोकांची मतं जाणून घेतले. त्याच पद्धतीने आता गावातल्या इतर मंडळींच्या कशा पद्धतीने प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी काही तरुण मंडळी आपल्याला दिसत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, नाव काय तुझं? नितीन बाळू खेळणार. नितीन बाळू खेळणार. काय करतो दादा तू? मी इव्हेंटचं काम घेतो. इव्हेंटचं काम घेतात तुम्ही. काय शिक्षण झालं आपलं? माझं FY BA झालेलं आहे. तर आता लोकसभा निवडणूक सुरू आहे भारतामध्ये. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी पाहिजे. का नरेंद्र मोदीच पाहिजे? का पाहिजे? असं हिंदुत्वाची बुलंद तोफ आहे ते, त्याच्यामुळे तेच पाहिजे. हिंदुत्वाचे बुलंद तोफ. विकासात्मक दृष्टिकोनातून काम झाले आहेत का देशामध्ये? हो, भरपूर झालेले आहेत. त्याच पद्धतीने आता आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं. एका साईडला काँग्रेसचे शोभाताई बच्छाव हे उमेदवार आहेत आणि भाजपाकडून सुभाष भामरे. काय वाटतं आपल्याला? सुभाष भामरे. सुभाषजी भामरे. आपल्या गावामध्ये इतर मतदारसंघामध्ये झाले का कामं झाली आहेत का? हो, त्यांचे झालेत, कामं झालेत थोडेफार. थोडेफार कामं झालेत असे बांधव म्हणतात. दादा, तुझं नाव काय? कुणाल ठाकरे. कुणाल ठाकरे. दादा, काय वाटतं, लोकसभा निवडणूक सुरू आहे, देशामध्ये काय वातावरण आहे, आपल्या गावामध्ये काय वातावरण आहे? काय व्यवस्थित आहे. मी इथला नाही पण नाशिकचं. तुम्ही कुठले आहेत? नाशिक. प्रॉपर आस्थाने गावाचे आहेत. आपलं आस्थाना गाव आहे ते देखील धुळे मतदारसंघामध्ये येत असतं. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? मोदीच. नरेंद्र मोदीच पाहिजे. का बरं नरेंद्र मोदी? त्यांनी खूप 10 वर्षात भरपूर असे म्हणजे लोकांसाठी खूप काम केले. तो विकास केला व्यवस्थित. राम मंदिर एवढं सगळ्यात महत्त्वाचं. अजून ते राम मंदिर बनवलं त्यांनी. आर्थिक स्थिती देशाची अव्वल स्थानी आणली आता 3ऱ्या स्थानी.
त्याचबरोबर आता जो आस्थाने गावाचा आहे आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं. शोभा बच्छाव हे काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीतर्फे सुभाष बाबा भामरे उमेदवार आहेत. कोण विजय होईल? बीजेपीच सुभाष भामरे. सुभाष भामरेच विजय होतील. आता हे तिसरी वेळेस उमेदवारी करता आहेत, तिसरी वेळेस देखील विजय होतील का? होतील ना, कारण तिसरी वेळेस देखील सुभाष भामरे विजय होतील असे म्हणणे आहे. काही ग्रामस्थ आहेत. दादा तुमचं नाव काय? किशोरदाय खलसे. किशोर खलसे. देशामध्ये लोकसभाची निवडणूक चालू आहे बाबा, माहिती आहे का आपल्याला? ते आपला अंदाज निवडणूक चालू आहे, आचारसंहिता लागली. आचारसंहिता लागलेली आहे. आता या ठिकाणी पहिले खासदार निवडले जातील, यांच्यापैकी एक उमेदवार हा पंतप्रधान होणार आहे. देशाच्या पंतप्रधानामध्ये कोण पाहिजे आपल्याला? राहुल गांधी, इतर कोणी का नरेंद्र मोदी? मोदी पाहिजे. मोदी पाहिजे. का होता? ते कसं ते समजा देशाला समजीकडे मोदीच आहे, तर समजीकडे मोदीच पाहिजे. काय काम करता आपण? मग आम्ही मशीनचं काम करतात, मशीन मजुरी करतात. आणि एवढं कष्ट का तुम्हाला आहेत का फायदा? मोदी सरकारचा फायदा आहे का तुम्हाला? फायदा तर काहीच नाही, पण आता समजा पहिले फायदा तर होता, काँग्रेसचाच फायदा होता, पण आता काय सध्या समजीकडे मोदीच आहे, तर आपला त्यामुळे तुम्हाला मोदी पाहिजे. हो, सगळीकडे मोदीच आहे, म्हणून मला देखील पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पाहिजे असं म्हणणं आहे. या ठिकाणी हे दुकान आहे, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधू. दादा तुमचं नाव काय? बाबासाहेब ठाकरे. काय वाटतं, लोकसभेची निवडणूक सुरू आहे, देशाच्या पंतप्रधानामध्ये कोण पाहिजे आपल्याला? नरेंद्र मोदी, राहुल गांधी का इतर कोणी? तू नरेंद्र मोदी नको, तू आमना डोकाला चालवणे. हा, मग कोण पाहिजे बाबा आपल्याला? आपले जो माणूस म्हणून तोच पाहिला. कोण येतंय? तुम्ही जे सांगत. राहुल गांधी पाहिजे. राहुल गांधी. बर, राहुल गांधी म्हणून काय अपेक्षा आपल्याला? तू काय केलं ना, फक्त पाणी नाही अपेक्षा फेडा पार, फक्त बाकी नंतर काही विषयच नाही. बरं, आपल्या गावात पाणी आलं पाहिजे. हा, पाणी नाही का आपल्या गावात? नाही पाणी नाही. काय काय समस्या आपल्या गावात? आपल्या गावात फक्त पाणी पाहिजे, बाकीचं काही विषय नाही. पाणी पाहिजे आणि बाकी काही विषय नाही असे बाबा म्हणतायत. बाबा काय नाव आपलं? शिवाजी शंकरी रे. बरं, काय वाटतं दादा, लोकसभेची निवडणुका सुरू आहेत या ठिकाणी, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? बदल व्हायला पाहिजे. आता बदल झाला पाहिजे, म्हणजे 2 पंचवार्षिक नरेंद्र मोदी होते. हा, आता बदल व्हायला पाहिजे. काय वाटतं कोण झाला पाहिजे? त्याने आपलं पण बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे फक्त असं वाटतं. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, इतर काही पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत. कोण वाटतं? कोणी का असेना, फक्त बदल झाला पाहिजे एवढंच. बदल झाला पाहिजे अशा या प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत. दादा बोल, काय काय नाव तुमचं? तुझं नाव काय? बोलता नाही हो, आमले एवढं आहे ना. मग का बरं बोलताय ना? हा, बोला ना, काय बोलता तुम्ही? नाव काय तुमचं सांगायचं? विश्वास पवार. विश्वास पवार. काय वाटलं, काय लोकसभेचे काय वातावरण? लोकसभेचं काय वातावरण नाही ना, मोदीच येईल, दुसरं कोणी येणार नाही. मोदीच येईल, दुसरं कोणी येणार नाही. देशाच्या पंतप्रधान मोदीच पाहिजे आपल्याला, दुसरं काही नाही. आता हे बाबा इथे बसलेले आहेत, यांनी सांगितलं बदल झाला पाहिजे, मोदी नको. आपण म्हणतायत मोदी, तर मोदी का बर? का बर? मोदीने सर्व काही गरीबगुरांना गॅस सर्व काम दिले आहेत ना. बरोबर. मोदींनी गरीब लोकांना कामं दिलेले आहेत, मोदी झाले पाहिजे. बाबा थांबा. काय नाव बाबा आपलं? का बरं? बाळू नामदेव कदम. बाळू नामदेव कदम. कदम. काय काम करता बाबा आपण? आपले शेतकरीच काम आहे. शेतकरी काम करतात. बाबा काय सांगाल, देशात आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, पंतप्रधानपदी कोण पाहिजे? राहुल गांधी पाहिजे का नरेंद्र मोदी पाहिजे? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीच पाहिजे. बाबा शेतकरी आपण, शेतकरी. आता हे सगळे म्हणतात, विरोध करतात की नरेंद्र मोदी नको, आपण म्हणताय नरेंद्र मोदी. काय कामं झाली असे? एवढं काम केलं आपला गरीब पगारसाठी, त्यासाठी. काय वय बाबा आपलं? आपलं वय 65 वय. पगार चालू झाला आपल्याला? हा, झाला, चालू आहे. पगार चालू म्हणजे आपण सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. काय वाटतं तुम्हाला नरेंद्र मोदींविषयी? काय वाटतं? चांगलं आहे. मग त्याच पद्धतीने बघू शकतात, इतर काही मंडळी म्हणते आहे की राहुल गांधी पाहिजे, इतर काही मंडळी म्हणते की नरेंद्र मोदी पाहिजे. नरेंद्र मोदी का? त्यांनी आम्हाला पगार चालू केला, इतर विकास कामं केले. आणि नरेंद्र मोदी का नको हे देखील या ठिकाणी सांगता येत नाही. जलसिंचनाचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी गंभीर आहे. दादा नाव काय तुमचं? सुरेश कौतिक मोहिते. सुरेश कौतिक मोहिते. काय काम करतो बाबा आपण? काय नाही, लागलं तसं करायचं, नाही तर घरीच मजुरी करता. मजुरी. काय वाटतं, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? राहुल गांधी पाहिजे का नरेंद्र मोदी का इतर कोणी? मोदी पाहिजे. मोदीच पाहिजे. का बरं मोदी पाहिजे? तो आम्हाला आवडता आहे. मोदी आवडतात आपल्याला. हा. विकास झालेला आहे का? हा. कामं झालेले आहेत का? हा. काय वाटतं, आपल्या गावामध्ये काही विकास झाले का? भरपूर झालेले. भरपूर झालेले. आता इथे काँग्रेसतर्फे शोभा बच्छाव हे उमेदवार आहेत आणि भाजपातर्फे सुभाष बाबा भामरे. कोण विजय होईल ते नाही सांगता येणार.
ते सांगता नाही येणार. हा देश आहे, पलटी होणार, कधी चालणार, कधी काय होणार याचा बरोबर. तुम्हाला काय वाटतं कोण विजय होणार? नरेंद्र मोदी होणार? हा, मोदी. मोदीच होणार. बरं, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये काय बदल घडतील हे आपल्याला माहीत नाही, परंतु नरेंद्र मोदीच येणार किंवा येणार अशा अपेक्षा आहेत. माता भगिनी या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, नाव काय आपलं? छाया प्रकाश हिरे. छाया प्रकाश हिरे. काय वाटतं, लोकसभा इलेक्शन सुरू आहे, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीच पाहिजे. का ताई? चांगलं आहे बाबा पहिल्यापेक्षा आता. फक्त अजून पाण्याची आणि विजेची व्यवस्था चांगली पाहिजे. महिलांसाठी काय वाटतं, काय सुविधा दिल्या त्यांनी? महिलांसाठी काय, गॅस स्वस्त करावा, पाण्याची व्यवस्था करावी, लाईट चांगलं द्यावं. नरेंद्र मोदींकडून अपेक्षा आहेत. आता आमच्याकडे 15-15 दिवस पाणी येत नाही. अपेक्षा काही नाही, एवढंच आपल्याला जे लागतं रोजचं ते व्यवस्थित केलं पाहिजे गरिबांसाठी. पण देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच पाहिजे. आता ही लोकसभा, आपला धुळे लोकसभेमध्ये आपलं गाव येत असतं. शोभा बच्चाव हे काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि भाजपाकडून सुभाष बाबा भामरे उभे आहेत. कोण यायला पाहिजे? सुभाष भामरे. सुभाष भामरे. सुभाष भामरे का? कारण ते आपले मोदींचे आहेत ना, मग मोदींचे आहेत म्हणून आले पाहिजे. शोभा मत आहे ते काय सांगता येतं कोण निवडतं. आता हे शोभा बच्चाव हे महिला आहेत, तरी आपण म्हणतायत बाबा आले पाहिजे. पण मग ते आता ते त्यांच्या मार्फत काम होतं ना, भाजप मार्फतच काम होतं ना. भाजप मार्फत काम होतं म्हणून सुभाष बाबा आले पाहिजे अशा या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत. या ठिकाणी अजून काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. बाबा, थांबा. काय नाव बाबा आपलं? शांताराम त्र्यंबक पवार. शांताराम त्र्यंबक पवार. काय वाटतं, लोकसभा इलेक्शन सुरू आहे बाबा, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? मोदी पाहिजे. का हो? का बरं मोदी पाहिजे? आता काय सांगता येईल, जनतेनं म्हणणं. तुमचं म्हणणं आहे की मोदी पाहिजे. काय वय बाबा आपलं? काय 70-75. 70-75. पगार चालू आहे का आपल्याला? पगार चालू आहे आपल्याला. काय सुविधा मिळतात नरेंद्र मोदी सरकारकडून? काय तेच ना, पगार मिळतात, धान्य मिळतात, अजून काय पाहिजे? या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्चाव आहेत आणि भाजपाचे सुभाष बाबा भामरे. काय वाटतं कोण निवडून येईल? तेच ना, जे सांग तेच निवडून येतील असं कोण? बोला ना बाबा, बोला ना. बोलायचे ना. बोललं गेलं म्हणे. याच पद्धतीने आपण जनमत घेत आहोत, जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बाबांनी देखील सांगितलं काही सुविधा मला मिळाल्या आणि नरेंद्र मोदीच पाहिजे असं पंतप्रधान ते म्हणले आहे. या ठिकाणी अजून काही तरुण बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा, काय नाव आपलं? समाधान दिली पाहिजे. काय सांगाल, आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, काय वातावरण सध्या? वातावरण चांगलं आहे ना, बीजेपीचं वातावरण. हो. कोण आलं पाहिजे असं वाटतं? सुभाष बाबा भामरे खासदारपदी. आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं. बाबांनी केलेत का विकास काम? हो, चांगलं काम केलं आहे ना बाबांनी. शेड दिले आहेत, बरेच कामं केले आहेत बाबांनी. बरं, पण आता बाबांची तिसरी वेळेस उमेदवारी जाहीर होते आहे. 2 टर्म बाबांना झालेले, 10 वर्ष बाबा खासदार होतेच. अजून काय अपेक्षा पुढे आपल्याला? बाबांकडून अपेक्षा चांगलं आहे, अजून काम केलं पाहिजे. पाण्याचं काम आहे आमचं, ते झालं पाहिजे. दुसरं काही काम नाही. बाबांनी म्हणजे पहिलेपासून चांगलं काम केलं आहे. आता बी अपेक्षा आहे थोडं पाणी काही सुविधा झाली पाहिजे पाण्याची. आता काँग्रेसचे उमेदवार आहेत शोभा बच्चाव, त्यांच्याबद्दल काय? नाही, त्यांचं नाही. सुभाष बाबा भामरेच विजयी होते असं? हो, 100%. या ठिकाणी सुभाष बाबा भामरे यांनाच आमचं मत राहील असं या ठिकाणी व्यक्त करतायत. दादा, काय नाव आपलं? राजेंद्र पोपट कदम. काय काम करतो? मी ग्रामपंचायतला आहे, कर्मचारी आहेत. आपण शेती आहे का आपल्याला? हो, आहे ना. काय वाटतं, देशाच्या पंतप्रधानपदी कोण? मोदीच. एक आपण शासकीय कर्मचारी आहात, प्लस आपण शेतकरी आहात, तरी आपण म्हणतायत की नरेंद्र मोदीच पाहिजे. तर चांगल्या गोष्टी आहेत. मोदी साहेबांनी जे देशासाठी केलं फार चांगलं केलं आणि अजून करतील अशी अपेक्षा आहे बऱ्याच लोकांची. म्हणजे 99% लोकांची अपेक्षा ती आहे. अजून अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी? हो, म्हणून मोदीचे यायला पाहिजे. पण तर काही शेतकरी बांधवांचं म्हणणं असं आहे की शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे, बीजेपीला वोटिंग करणार नाही. आपण शेतकरी आहात, आपण बीजेपीचं नाव सांगत आहात. हो, बरोबर आहे. शेतीसाठी काही गोष्टीसाठी नाराज आहेत लोक, हे मान्य आहे. पण देशासाठी पण काहीतरी झालं पाहिजे बुवा, देश वाचला पाहिजे, ह्याच्यासाठी मोदी पाहिजे.
देश वाचला तर शेतीसाठी या ज्या काही अडचणी येत आहे, काही समस्या आहेत, तर ते आज नाही तर उद्या होतील, सुटतील ना त्या समस्या. आज नाही तर उद्या समस्या सुटतील. आता आपलं हे गाव आहे ते धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येतं. काँग्रेसतर्फे डॉक्टर शोभा बच्चाव हे उमेदवार आहेत, भाजपातर्फे सुभाषबाबा भामरे उमेदवार आहेत. काय वाटतं? तर बाबांचं असं आहे की या धुळे मतदारसंघामध्ये संपर्क आहे, म्हणजे जनसामान्य लोकात प्रसिद्ध आहेत. तसं शोभा बच्चाव अजून या भागातल्या लोकांनी पाहिलेलं नाही आहे. शोभा बच्चाव कोण आहे, काय आहे, अजून ते माहिती नाही. तसं बाबांचा संपर्क आहे, म्हणून शक्यतो 99% बाबा येतीलच. पण बाबा तिसरी वेळेस उमेदवारी करतायत, तिसरी वेळेस परत रिपीट उमेदवार फटका बसेल का कुठेतरी? नाही नाही. कारण काय? कारण अगोदर त्यांना अनुभव आलेला आहे की ह्या धुळे मतदारसंघात काय कमी आहे, काय नाही आहे, हा अनुभव आहे त्यांना. त्याच्याने ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट होईल अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे हा माळमाता परिसर आहे ना आमच्याकडचा, मालेगाव तालुक्यातला, तर इथं पाण्याची फार मोठी समस्या आहे. तर तेवढी एक मोठी अपेक्षा राहील आम्हाला बाबांकडून, पाण्याची अपेक्षा. हो हो. पण येणार 5 वर्षांनी बाबा पूर्ण करतील अपेक्षा, असं वाटतं. असं वाटतं. बऱ्याच लोकांचा भरोसा आहे त्यांच्यावर की पाण्याचा प्रश्न सोडवतील ते. आणि माळमाता भागाची तेवढीच एक परिस्थिती वाईट आहे. माळमाता परिसरचे हे परिसर आहे, माळमाता परिसर, त्याची पाण्याची बिकट अवस्था आहे. माता भगिनी या ठिकाणी आहेत. ताई, तुमचं नाव काय? तुमचं नाव 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 काय? नाव काय बा? तुमचं नाव काय? रत्ना रत्ना गंभीर सकट. अच्छा ताई, काय सांगाल? लोकसभा निवडणूक सुरू आहे, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? राहुल गांधी, नरेंद्र मोदी का इतर कोणी? आता काय सांगू बा मी? कोण पाहिजे तुम्हाला पंतप्रधानपदी? कोण पाहिजे? काय सांगू ते? राहुल गांधी पाहिजे का नरेंद्र मोदी पाहिजे का इतर कोणी पाहिजे? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी पाहिजे. झाले का कामं? झाले? हा झाले काम. महिलांसाठी वाटतं का झालेले? हा झालं चांगले. काय कामं झालेत आपल्या गावात सांगता येतं? रोड झालेत, फक्त घरं नाही झालेत, फक्त रोड राड झाले, पाणी झाले, सर्व झाले. नरेंद्र मोदीच पाहिजे आपल्याला. हा नरेंद्र मोदीच पाहिजे. घरकुलांचा प्रश्न त्यांनी मांडला. घरकुल नाही झाले का? घरकुल नाही मिळाले का? घरकुल नाही द्यायला. नाही. मग काय मागणी आपला? घरकुल मिळालं? हा घरकुल पाहिजे आम्हाला राहायला. घरकुलाची अपेक्षा या माता भगिनींच्या आहे. पाणी प्रश्न सुटला आहे असं म्हणतायत ते, रोडाचे प्रश्न सुटलेले आहेत. घरकुल आणि इतर कामांसंदर्भात त्यांनी नरेंद्र मोदीकडे साथ घातलेली आहे. नरेंद्र मोदीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी काही तरुण आहेत, त्यांचे संपर्क साधणार आहोत. दादा, नाव काय तुझं? योगेश जगताप. काय काम करत? ॲटो चालवतो. ऑटो चालवतो. का बरं देशाच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान? नरेंद्र मोदी आहे, पण आता आमचे बी ॲटोवाल्यांच्या हाला करून दिलेले आहेत. आता बऱ्याच जणांचा ॲटो चालवून कुटुंबाचा निर्वाह हो, पण आता आपले मुख्यमंत्र्यांनी ते फुकट करून दिलं, तर आता महिलांना जे मोफत सुविधा दिली त्यामुळे तुम्ही म्हणताय? हो, मग आता अर्ध तिकीट आहे महिलांना. अर्ध तिकीट आहे, त्याच्यानंतर आमच्या गाडीत कोणी बसत नाही आता. त्याच्यामुळे आमचे बी आता रिक्षावर अवलंबून नसतं. म्हणजे सर्वसामान्य लोकांचा जो फायदा झाला, पण तुमच्यासारख्या ऑटो चालकांचं नुकसान झालेलं आहे. आता बरेच लोक ते 3 व्हीलरवरच गुजारा करतात ना घराचे, त्याच्यामुळे. पुढे काय अपेक्षा आपल्याला? आता पुढे जे होईल ते, आता काय, आता जे होईल ते, आता मग आता काय दुसरं काम बी नाही करतं ना कामी. पण तुमचं मतदान कोणाला राहील? मोदी सरकारला राहील. मोदी सरकारला. त्या मोदी सरकारने तुमच्या असा नियम आणला, तुम्हाला उपासमारीची वेळ आली, आणि तरी नरेंद्र मोदीच नाही. आता मोदींनी नाही, आता मुख्यमंत्र्यांनी केलं ना ते अर्ध तिकीट. पण तरी भाजपाची सत्ता महाराष्ट्रामध्ये पण आहे ना. आता खाली कोणाची बी सत्ता राहिली, वर ते आपले नरेंद्र मोदी राहिले ते चांगलं राहील. खाली कोणतीही सत्ता असो, वरती नरेंद्र मोदी पाहिजे असं म्हणणं आहे. तर आपल्याला धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये हे गाव येत असतं. काँग्रेसतर्फे शोभा बच्चाव उमेदवार आहेत आणि सुभाषबाबा भामरे हे भाजपातर्फे उमेदवार आहेत. काय वाटतं, कोण निवडतील? आता सुभाष भामरे सांगता नाही येत. आता लोकांचं मत कसं राहतं, कोणाला बी प्रोत्साहन देतात आणि दुसऱ्याला निवडून टाकतात, त्याच्यामुळे नाही सांगता येत. सुभाषबाबा भामरे यांचं काम कसं आहे? बरं आहे, नाही पेक्षा काय आहे ते, पण आता ते जास्त फिरत नाही. ते आले का फक्त एक जागेवर भेटून घेतात आणि निघून जातात ते, त्याच्यामुळं. बरोबर. पण तुमचं मतदान? आता मतदान कोणाला द्यायचं सांगणार थोडे. हा, पण काय वाटतं तुम्हाला तुमचं मतदान?
आता बघू यंदा नाही तर मग आपलं काँग्रेसला बी देऊ शकतो माणूस असं. अच्छा, विचार करू, विनिमय करू आणि मतदान देऊ. त्याच पद्धतीने इतर ग्रामस्थ देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. करंजगावान गावामध्ये आहोत. संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत. काही म्हणतात की राहुल गांधी आले पाहिजे, काही म्हणतात नरेंद्र मोदी आले पाहिजे, काही म्हणतात नरेंद्र मोदी आले पाहिजे, पण डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांचं काम या ठिकाणी आम्हाला आवडलेलं नाही. आमच्या मतदारसंघामध्ये ते या ठिकाणी दिसत नाही, आलेलं नाही. तरुण वर्ग इथे आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा, नाव काय तुझं? राहुल लक्ष्मण चव्हाण. देशाची आता लोकसभा निवडणूक सुरू आहे. कोण पाहिजे पंतप्रधानपदी, कोण पाहिजे तुला? नरेंद्र मोदी. का पण नरेंद्र मोदी? भरपूर काही केलं आहे त्यांच्यासाठी. आपल्यासाठी राम मंदिर हा भरपूर वर्षापासून चालू होतं, त्यांनी तो सक्सेस करून दाखवलं. आम्ही त्यांनाच वोट करणार, नरेंद्र मोदींनाच करणार. या ठिकाणी आता धुळे मतदारसंघामध्ये आता काँग्रेसचे उमेदवार आहेत शोभा बच्छाव आणि भाजपाचे सुभाष बाबा भामरे. कोणाला वोटिंग होईल? सुभाष भामरे. भामरेंनाच वोटिंग. ओके. काय वाटतं, विकास झालेला आहे का? झालेला आहे ना. होईल, अजून पुढे होईल. विकास झालेला आहे आणि इथून पुढे होईल असा विश्वास त्यांनी दर्शवलेला आहे. दादा, काय नाव तुझं? प्रज्वल चव्हाण. काय करतो दादा तू? मी आता सब्लिमेशन प्रिंटिंगचं दुकान आहे माझं इथं गावात. शिक्षण झालं दादा तुझं? हो. काय शिक्षण झालं? 12वी. 12वी झालेलं आहे. आज पंतप्रधान पदाची निवडणूक संपन्न होत आहे. खासदार निवडले जातील, खासदारातून एक पंतप्रधान होणार आहे. कोण वाटतं की हा पंतप्रधान झाला पाहिजे आपल्याला? श्री नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी साहेब. कारण इतक्या वर्षापासून हिंदूंचे जे शोषण काँग्रेसने केले आहे ते आता हिंदूंची बाजू मांडणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे श्री नरेंद्र मोदी. हिंदुत्वचा मुद्दा झाला, नरेंद्र मोदी, राम मंदिर आणि ह्या गोष्टी विकासाचा दृष्टिकोनातून का पाहिजे? कारण त्यांनी देशाची अर्थव्यवस्था 5व्या नंबरवर आणली आणि अजून ते या पंचवार्षिकमध्ये 3ऱ्या नंबरवर आणणार आहेत. आणि खूप काही विकास त्यांनी केला आहे, जे लिस्ट केली तर फारच मोठी आहे, पण तरी रस्ते, बांधकाम सगळेच मुद्दे त्यांनी एकदम सुव्यवस्थित पार पाडले. आणि जेवढा विकास काँग्रेसने 70 वर्षात केला नाही त्याच्यात 3-4 पटाने विकास भाजपने या 9 वर्षात करून दाखवला. अच्छा, भाजपाने विकास केला अशा या प्रतिक्रिया आहेत. दादा, नाव काय तुझं? निशांत जगताप. काय सांगशील, देशाच्या पंतप्रधान पदाच्या निवडणूक आता संपन्न होत आहे. ही लोकसभा निवडणूक ही देशाला एक महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. आपण जो खासदार निवडून देऊ त्याच्यापैकी एक पंतप्रधान निवडला जाणार आहे. कोण पाहिजे पंतप्रधान? माझ्या माहितीनुसार राहुल गांधी. राहुल गांधी पाहिजे. कारण दादा? कारण की जी गोदी मीडिया बोलली जाते ती जे मोदी सरकारचे जे फ्रॉड आहेत ते आपल्या म्हणजे मीडियामुळं जे आपल्याला येत नाही आहे. तर आपण जर एकच यूट्यूबर आहे दुरप राठी म्हणून, मोदीचे पूर्ण फ्रॉड त्यांनी पुढं आणले, काय केलं काय नाही हे. राहुल गांधीच का पाहिजे? मग तो करतो भरपूर महिलांसाठी, काँग्रेसनी पण भरपूर केलेलं आहे, पण काही मीडिया आता येते त्याच्यात विकत घेतली अडाणींनी, त्याच्यामुळं ती काही आता पब्लिकला कळत नाही आहे केलं काय त्यांनी मीडियामुळं. पण म्हणजे मीडिया आपल्याला सांगते त्याच याच्यावर आपले सगळे लोक चालतात, पण आता मीडिया विकत घेतलीत, जे मोदीचं जे फ्रॉड आहेत ते पुढं आणत नाही, बरोबर. आणि जे लपवता काही गोष्टी आणि जे राहुल गांधींनी थोडं आपण त्याच्यावरूनच पकडून घेऊ की ते आलू डालेंगे सोना निकले, म्हणजे मीम्स तयार होतात. हां, आणि नरेंद्र मोदींचा घोटाळा पुढे येत नाही असं वाटतं. हां, मीडिया असं मीडिया विकत घेतली त्याच्यामुळे ते येत नाही. कारण की आपण बघा दुरप राठीचे तुम्ही यूट्यूबला सर्च करा, यूट्यूबला त्यांचे एवढे व्हिडिओ आहेत की मोदीच्या हर एक घोटाळ्यापासून इलेक्शन बॉन्डपासून तर सगळे घोटाळे पुढे आणलेले आहेत. बस एवढं. आता देशाच्या पंतप्रधानपदी राहुल गांधी तुम्हाला पाहिजे. हा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून शोभा बच्छाव उमेदवार आहेत आणि सुभाष बाबा भामरे हे भाजपाचे उमेदवार आहेत. कोण निवडून येईल ते नाही सांगता, ते सांगता येणार नाही. का सांगता येणार? आपण इथं जास्त राहत नाही, पण मी तुम्हाला तुम्ही राहतात कुठे? दमनला. पण प्रॉपर तुम्ही इथलेच आहात. हां, आपलं मतदान याच गावातलं आहे ना? हो. मग आपल्याला धुळे मतदारसंघामध्येच वोटिंग करायचं आहे. आपण बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण मतदान करणार आहात. काय वाटतं, होईल का विकास होईल? वंचित बहुजन आघाडी म्हणतात आणि तुम्ही राहुल गांधी पंतप्रधान म्हणतात. नाही, आता ते बहुजन आघाडी पार्टी तर मजबूत आहे बरोबर, पण आता टक्करला त्या दोन्हीच आहेत. कोणत्या? काँग्रेस आणि आता आमच्या 7 सीटं पण काँग्रेसकडे जात आहेत. का की देश वाचवायमुळं. आता भरपूर लोक आहेत त्यांना माहीत नाही बरोबर, ज्यांना माहिती आहे ते आता हे आहेत
की आता जे काय काही लोक फक्त काही मोदींनी केलं काही गोष्टी आता बोलू शकते नाही, त्याच्याहूनच फक्त मोदीला चांगलं ठरवतात, बरोबर आहे की नाही. काही गोष्टी आहे त्या आपल्याला ज्यांना माहिती आहे ते हे करतात. दुराभराटीचे व्हिडिओ बघा म्हणा सगळ्यांना त्याच्या. ठीक आहे ना, आपण तो वारंवार त्या चॅनलचा उल्लेख करतायत, तो नक्कीच सगळ्यांनी बघितला पाहिजे. तुमच्या मनातलं जे काही नरेंद्र मोदींनी घोटाळे केले ते पुढे आले पाहिजेत. आपल्याला देखील काही घोटाळे माहिती असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी व्यक्त करा. प्रबंधमार्फत आम्ही पोहोचवतो. ते नाही काही माहिती काय घोटाळे त्यांचे? हा माहिती आहे, पण आता तेवढं हे नाही. पण तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा, तुम्हाला एकूणचा एक सगळे म्हणजे टोटल तुम्हाला घोटाळे समोर येतील. नक्कीच नरेंद्र मोदी सरकारने अनेक घोटाळे केलेले आहेत, पण ते घोटाळे पुढे येत नाही असं या ठिकाणी म्हणलं आहे. या ठिकाणी बघू शकतात काही तरुण आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा काय नाव तुमचं? भरत बच्चाव. भरत बच्चाव, करंजगाव गावाचे. हो, करंजगाव गावाचे. काय वाटतं, काय लोकसभेमध्ये काय वातावरण? काही एवढं काही विषय नाही ना. काय वातावरण? वातावरण चांगलं आहे ना, काही टेन्शन नाही. कोणत्या पक्षाचं वातावरण वाटतं? काय तसं काय BJPचं वातावरण. BJPचं वातावरण. हो. आता BJPकडून सुभाष भामरे उमेदवारी करत आहेत, नंतर काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्छाव. कोण विजयी होईल? काय आता तर सध्या काय BJPचं वातावरण आहे. सध्या BJPचंच वातावरण. हो. का असं वाटतं BJPचं वातावरण आहे, BJP निवडून आली पाहिजे असं का वाटतं आपल्याला? तसं तर काही आता काही सांगता येणार नाही, पण वातावरण BJPचंच आहे असं माझा अंदाज वाटतो. माता भगिनी आहेत. ताई कोणत्या गावाच्या आपण? कोणत्या गावाच्या आपण? आम्ही चंदनपुरी. चंदनपुरीचे. चंदनपुरी गाव आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं. हां. काय देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे ताई? बाहेरच्या आहेत, चंदनपुरी गावाच्या आहेत, पण चंदनपुरी गाव देखील आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं, परंतु कॅमेऱ्यासमोर बोलायला ते थोडे घाबरत आहेत. काही अजून तरुण बांधव आहेत. दादा काय सांगाल, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? धुळे लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी, आता कोण उमेदवार निवडला पाहिजे? सुभाष बाबा भामरे. धुळे मतदारसंघामध्ये काय वाटतं असं? का बाबांचं काम चांगलं आहे. कुठलाच खासदार एवढा सर्वसाधारण गावांमध्ये फिरत नाही, आजपर्यंतचा इतिहास आहे. बाबा असे पहिले खासदार आहे की ज्यांनी एकही गाव सोडलं नाही. प्रत्येकाच्या भेटीगाठी किंवा साधारणतः एखाद्या लग्नाचं आमंत्रण दिलं तरी बाबा हजर राहता. आणि विकास कामं म्हटलं तर बाबांनी भरपूर कामं केलेले आहेत. तिकून पाहिलं 7 महिन्यापर्यंत पाट काढून आणलेत. राहिला फक्त आमच्या परिसराचा विषय पाण्याचा, आणि या पंचवार्षिकमध्ये बाबांनी तो शब्द दिलेला आहे की माळमात्याचा पाण्याचा प्रश्न मी कमी करेन. वाटतं का माळमात्याचा हा प्रश्न खूप कधीचा प्रलंबित आहे, सुटेल वाटतं? हो, बाबांकडनं, बाकी दुसऱ्याकडनं नाही. बाबांकडनंच अपेक्षा आहे की सोडवतील तर बाबा सोडवतील. आता 10 वर्षापासून बाबा या ठिकाणी खासदार आहेत. काय हो, बाबांनी आता भौगोलिक परिस्थितीनुसार जे सोपं होतं त्यांना काम करायला पाण्यासाठी, बागलाण परिसर असो, तिकडं धुळं साईडला असो, ते कामं त्यांनी पूर्ण केलेले आहेत. त्याच्यानंतर आपला रस्ता आहे कुसुंबा मालेगाव, हा रस्ता बाबांनी केलेला आहे. गावात असतील शेड असतील, रस्ते असतील, काही गावात बाबांनी माझ्या मागण्यानुसार 25 लाखाचं काम पण दिलेलं आहे रस्त्याचं, ते बाबांकडनं मिळालेलं आहे. एक छोट्याशा गावाला आता धुळे लोकसभा मतदारसंघ म्हटलं तर भरपूर गाव येतात, पण माझ्या गावात आतापर्यंत बाबांनी नुसते माझे एक सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या शब्दावर 25 लाखाचं काम दिलेलं आहे. असे गाव भरपूर आहेत, प्रत्येक गावाला बाबांनी दिलेच असतील. हे कामं तर झालेच आहेत, पण आता जी उरली अपेक्षा आहे ती बाबाच पूर्ण करू शकतात. बाबांशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. देशाच्या पंतप्रधानपदी मोदी साहेब आहेत का? विकासाचे कामं आहेत? भरपूर विकासाचे कामं झाले मोदी साहेबांकडनं. आणि विकास मानण्यापेक्षा विकासाचे जे कामं आहेत, रस्ते असो, पाण्याचं जे कामं चालूच राहतील, हा तर विषयच नाही. पण सगळ्यात पहिले देश वाचला पाहिजे. देश वाचवण्यासाठी सर्वात पहिले मोदी साहेब महत्त्वाचे. 10 वर्षात मोदी साहेबांचं पाहिलं एवढी प्रखर हिंदुत्वाची बाजू मांडणारा पहिला पंतप्रधान आहे. जो राम मंदिराचा आपला मुद्दा होता 500 वर्षाचा, तोही मोदी साहेबांनी पूर्ण केला. 370 असो काश्मीरमधलं, तेही त्यांनी केलं. आता CA NRC हे सर्व फक्त मोदी साहेबच करू शकता. आता काँग्रेसचा अजेंडा पहा तुम्ही, सर्व मुस्लिम दार्जिना अजेंडा आहे त्यांचा. हिंदूंच्या बाजूने काही त्यांच्या अजेंड्यात नाही. या काहीच काँग्रेसच्या. शेतकरी बांधव पण नाराज आहेत ना? नाही, शेतकरी मनमोहन सिंग सरकारच्या काळात मी 100 रुपये, मी स्वतः कांदा विकलेला आहे 100 रुपये क्विंटल. हे कांदा, वांगा, बटाटा, लसूण हे चालूच राहणार आहे, याचा विषयच नाही. पहिले देश वाचला तर आपण वाचलो तर कांदे पिकू. नक्कीच देश वाचला तर आपण टिकू.
अशा भावना या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत. आपण या करंजगावान गावाचा आढावा घेतला. या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या. काही बांधवांनी राहुल गांधी सांगितलं, काहींनी वंचित बहुजन आघाडी सांगितलं. बहुसंख्य लोकांनी या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि भाजपला आम्ही वोटिंग करणार, डॉक्टर सुभाषबाबू भामरे यांचं काम चांगलं आहे असं देखील सांगितलं. या माळमाता परिसरामध्ये पाण्याचा भीषण या ठिकाणी दुष्काळ असतो. पाणी प्रश्न या ठिकाणी गंभीर आहे. जलसिंचनाचे कामं या ठिकाणी झाले पाहिजे ह्या देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त झाल्या. प्रबंधोई महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण गावागावात जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन आढावा घेत असतो आणि कशा पद्धतीने जनतेच्या मनातील प्रधानमंत्री कोण, जनतेच्या मनातील खासदार कोण हे जाणून घेण्यासाठी प्रबंधोई महाराष्ट्र न्यूजतर्फे आपण हे संपूर्ण दौरे करत आहोत. जनतेचा कौल जाणून घेत आहोत. प्रबंधोई महाराष्ट्र न्यूजच्या पुढील गावातील कौल जाणून घेण्यासाठी, पुढील गावातील अपडेट माहिती बातमी जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक विशाल गोसावी, मालेगाव.